नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे नमिता रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल, आज आपण भरलेली मिरची करणार आहोत. भाजीला बऱ्याच वेळा काही सुचत नाही, त्यावेळी ही एकदम परफेक्ट चॉईस आहे. मी सर्वात पहिले जाड मिरच्या घेतल्यात. ह्या थोड्याशा तिखट आहेत, याच्यापेक्षा जाड घेतल्या तर त्या जरा फिक्या असतात. त्या मिरच्या आपल्याला भरलेल्या मिरचीसाठी घ्यायच्या आहेत आणि त्याचं मधून त्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या. बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की आज काय भाजी करावी, भाजीला काही सुचत नाही. त्यावेळेला या भरलेल्या मिरच्या अतिशय उत्तम लागतात. तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकतात, पोळीसोबतही नुसत्या खाऊ शकतात, भाजी म्हणून तुम्ही खाऊ शकतात, तोंडी लावायला खाऊ शकतात. अतिशय चटपटीत, त्याच्यामध्ये आंबट तिखट आणि छान असं चटपटीत फ्लेवर छान येतो. तर मी आता या सगळ्या अशा मधून कापून घेते आणि मधून कापून झाल्यावर आपल्याला त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. अतिशय सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे प्रॉपर तुम्हाला समजेल की भरलेली मिरची कशी बनवायची. खूप काही जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, सोप्या पदार्थांमध्ये होणारी मिरची आहे. तर ह्याचप्रमाणे मी सगळ्या मिरच्यांना थोडंसं मीठ लावून घेते, म्हणजे ती आतमधनं खूप जास्त तिखट लागणार नाही. यासाठी आपल्याला मिरच्यांना मीठ लावून 10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. तर मी सगळ्या बिया काढून घेतल्या आणि सगळ्या मिरच्यांना आपण मीठ लावून घेऊया. चला तर आपण साहित्य बघूयात. आपण मिरच्या मीठ लावून ठेवल्या आहेत साईडला. अर्धा वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, शेंगदाणे घ्यायचे आहेत, कोथिंबीर आहे, 3 मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे, 3 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक आहे आणि अर्धा लिंबू आहे. आपल्याला खूप जास्त काही लागणार नाही आहे. तर मिरच्यांना मीठ लावून आपण इथे मुरत ठेवलं होतं. आता आपण प्रोसेस बघूयात. शेंगदाणे घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले आणि लसूण आणि त्याच्यामध्ये अद्रकीचा तुकडा टाकून आपल्याला त्याला वाटून घ्यायचं आहे. तर मी हे आता पहिले सगळ्यात वाटून घेते. आता ते वाटून झाल्यावर एका प्लेटमध्ये आपण सारण तयार करून घेऊयात. बेसन पीठ टाकायचं आहे, भाजण्याची काही गरज नाही, ते तेलामध्ये छान फ्राय होतं. मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, लसूण अद्रकची पेस्ट टाकली होती आपण आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला थोडंसं तेल आणि लिंबू टाकायचं आहे. तर इथे मी अर्धा लिंबू घेतला आहे, तो अर्धा लिंबू याच्यात पिळून टाकायचा आहे. लिंबामुळे चटपटीत फ्लेवर येतो आणि अशात म्हणजे तिखट आणि आंबट असा फ्लेवर मिरच्यांना येतो. त्यासाठी आपल्याला अर्धा लिंबू टाकून घ्यायचा आहे. आता याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल साधारण 1.5 चमचा तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आता याला सगळं मिक्स करून घेऊयात आपण. आता सगळं मिक्स करून घेऊयात. छान मिक्स झालं आहे. मग आता आपल्याला एक एक करून मिरचीमध्ये हे सारण भरायचं आहे. हे तुम्ही बघू शकता, आपण ज्या साईडला ठेवलेल्या होत्या, मुरत ठेवलेल्या मिरच्या होत्या, त्याच्यामध्ये मी हे सगळं सारण व्यवस्थित भरून घेते. याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर त्या सारणामध्ये तिखटही टाकू शकतात. बरेच जण तिखट टाकतात, पण माझी मिरची ऑलरेडी तिखट असल्यामुळे ते खूप जास्त तिखट झालं असतं, त्यामुळे मी तिखट टाकलेलं नाही आहे. जर तुमची मिरची याच्यापेक्षा जाड असेल किंवा फिकी असेल, तुम्हाला अंदाज आला असेल मिरचीचा, तर तुम्ही तिखटही त्याच्यामध्ये टाकू शकता. आता हे छान सगळ्या मिरच्या अशा भरून घ्यायच्या आहेत. पूर्ण सारण त्याच्यामध्ये मिरच्यांमध्ये पूर्ण पॅक करून व्यवस्थित भरायचं आहे. ह्याचप्रमाणे मी सगळ्या मिरच्या भरून घेतल्या आहे. आता एका पॅनमध्ये 2 पळ्या तेल आपल्याला टाकायचं आहे आणि ह्याच्यात ह्या सगळ्या भरलेल्या मिरच्या, तेल तापलं की आपल्याला लगेच त्याच्यात गरम गरम मिरची सोडायची आहे. सुरुवातीला गॅस फुल असू द्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हळूहळू मीडियम गॅसवर आपल्याला ह्या मिरच्या होऊ द्यायच्या आहेत. तर मी ह्या पूर्ण तेलावर ह्या मिरच्या पसरवून टाकते, जेणेकरून त्या छान क्रिस्पी होतील. तर आपण चारही बाजूंनी या सगळ्या मिरच्या लावून देऊयात पॅनवर. आणि आता मिरच्या टाकल्या, सगळ्या रचून झाल्या. त्याच्यानंतर आपण गॅसची फ्लेम एकदम कमी करू आणि मग झाकण ठेवून त्यांना 10 ते 15 मिनटं होऊ देऊ. 10 मिनटानंतर आता त्याला चमच्याच्या मदतीने दुसऱ्या साईडलाही फ्राय होण्यासाठी त्याला पलटवून घेऊयात. असं करत करत सगळ्या मिरच्या आपल्याला दुसऱ्या साईडनी फ्राय करून घ्यायच्या आहेत. याच्याने जे सारण होतं ना, जे आपण बेसन पीठ कच्चं घेतलं होतं, ते आपण फ्राय केलेलं नव्हतं, ते ह्या तेलामध्ये छान शिजलं जातं आणि छान भाजलंही जातं, तळलं जातं. त्याच्यामुळे ते खूप छान टेस्ट त्याची येते आणि वेळही कमी लागतो. आता ह्याच पद्धतीने मी कमी गॅसवर छान क्रिस्पी करून घेणार आहेत मिरच्या.
सगळ्या रेसिपीजसोबत खूप छान लागतात. वरण भात म्हणा, पोळी म्हणा, सगळ्या याच्यासोबत छान लागतात. तोंडी लावायलाही तुम्ही खाऊ शकतात. भाजी नसेल तर पोळीसोबतही मिरच्या तुम्ही खाऊ शकतात. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि ही भरलेल्या मिरच्याची रेसिपी तुम्ही तुमच्या मैत्रिणीला पाठवली नसेल तर मैत्रिणीला, बहिणीला पटकन शेअर करा, म्हणजे त्याही छान चमचमीत मिरच्या करून खातील. आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत एकदा भेटूयात आपण नवीन रेसिपीसोबत. आणि ही मिरच्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आपली आता मिरच्या झालेल्या आहेत, फायनली छान क्रिस्पी झाल्यात. गॅस बंद करणार आहे मी. तुम्ही या पोळीसोबत आता खाण्यासाठी तयार आहे. नवीन रेसिपीसोबत भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.